वेंकी दादा, आपल्यावर जी लोक अन्याय करतात ना त्यांना कधीच माफ करायचं नसतं. कळतंय तुला मी तुला काय सांगतेय? त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. दे वेंकी दादा. वेंकी वेट, आय हेल्प. तसंही मगाशी मला जानूला हेल्प करता आली नव्हती, आता तरी करतो. जानू, चालेल ना तुला? हो. प्लीज. वा वेंकी दादा वा, किती दिवसांनी तुझ्याकडून मी असा हेड मसाज करून घेतेय. खरंच. हे बाय बाय, इथे इथे प्रेस कर. हां. भावाकडून सेवा करून घेतली जाते. हा, याला नक्की झालंय तरी काय? याच्यावर कसलाच परिणाम का होत नाहीये? आजीचा फोन. हॅलो, काय ग आजी, फोन का केलायस? जानू, जयंत नाहीये ना आजूबाजूला? नाही, कोणीच नाहीये. बोल ना, काय झालं? अगं मला आता थांबवत नाहीये ग, मला लक्ष्मीला भेटायचंय. आजी ऐक ना, हे बघ, तू नको काळजी करूस. आईला लवकरच बरं वाटेल आणि तिला बरं वाटलं की ती घरी येईल, मग तू भेटशील तिला. अगं आताच श्रीनिवासचा फोन आला होता, लक्ष्मीला शुद्ध आलीये. काय? वीणा गेले हॉस्पिटलला. आजी अगं काय सांगतेस तू? कसली गोड बातमी दिलीस तू मला. हो. मी लगेच जाऊन आईला भेटते. मी तुला कळवते तिथे गेल्यावर. हा, मी करते फोन. बाय. हा. आईला शुद्ध आली. सॉरी, खरंच सांग. मला माहिती आहे, खरं तर मी तुला आता खूप जपायला हवा. तुला प्रसन्न कसा ठेवू शकतो या गोष्टीचाच विचार करायला हवा आणि तुला काय काय सहन करावं लागतंय. वाटतेच तशा वागल्या निलंबरी वहिनी, इतकं छळलंय तुम्हा सगळ्यांना, इतका त्रास दिलाय. खरं तर आत्ता जाऊन मी त्यांना जाब विचारू शकतो, पण तुला आणि आईला त्रास होईल ना म्हणून मी शांत आहे भावना. सिद्धिराज, झालं ते झालं. त्या सगळ्याचा आता इतका विचार करू नका. आणि स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. हे बघा, नीलांबरी वहिनी जे वागताय त्याचा त्यांना थेट जाब विचारता येत नसेल आपल्याला, पण म्हणून त्यांचं वागणं आपण सहन करायचं असं नाही होत. त्यांच्या वागण्याला कुठेतरी वेसण घालावीच लागेल आपल्याला. पण त्यासाठी सिद्धिराज आपल्याकडे ठोस पुरावे हवेत त्यांच्या विरोधात. बरोबर आहे तुझं. तुमच्याशी असं वागताना त्यांनी 100 वेळा विचार करावा. असं काहीतरी करणार आहे मी आता. फक्त घरचीच नाही, अख्ख्या सासवडची सत्ता त्यांच्याकडनं हिसकावून घ्यायची आहे मला. लोकनेता म्हणून घ्यायची लायकीच नाहीये त्यांची. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा आपण त्यांना द्यायची. अहो ऐका, हे बघा,
आईंना वरईचा उपमा आवडतो म्हणून वरई लिहिली आहे, उपासाचा चिवडा लिहिलाय, फळं लिहायची आहेत, बटाट्याचे वेफर्स, केळ्याचे वेफर्स, राजगिरा लाडू सगळं लिहिलेलं आहे. अजून काय राहिलंय? लिहायचंय काही? ऐक ना, एक मिनिट थांब. हे एवढी सगळी तयारी काय आहे काय? उद्या वटपौर्णिमा आहे, विसरला? अरे हो यार, एक मिनिट. म्हणजे आता काय आई परत एवढा सगळं उपवास वगैरे करणार आहे? हो, उद्या आईंचा उपवास आहे आणि माझाही उपवास असणार आहे. आम्ही दोघी मिळून वडाची पूजा करायला सुद्धा जाणार आहोत. अगं काय बोलतेस भावना, तू वेडी आहेस का? वडाचं झाड किती लांब आहे माहितीये ना, आणि तिथे जाऊन तू काय इतकं चालणार वगैरे तर? त्यात काय झालं सिद्धिराज? सगळ्या बायका करतात हे. आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म मला हाच नवरा हवा यासाठी प्रत्येक बाई हे करते, मग मी पण करणार. सगळ्या बायका करत असतील म्हणून तू केलंच पाहिजे असं काही नाही. अहो पण मला करायचं सिद्धिराज. माझ्यासाठी ही माझी पहिली वटपौर्णिमा असणार आहे, त्यामुळे मला अगदी सागर संगीत वडाची पूजा करायची. मागच्या वर्षीचं आठवत आहे ना? तुम्हीच उपवास केला होतात माझ्यासाठी, तुम्हीच वडाला जाऊन पूजा केली होती, फेऱ्या मारल्या होत्या. म्हणजे खरंच ही माझी पहिली वटपौर्णिमा ना? हे बघ भावना, मला सगळं कळतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझी अवस्था बघ, तुझ्या पोटात आपलं बाळ वाढतंय. या सगळ्या परिस्थितीत तुला कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचाय? यावेळी तू व्रत नाही केलं तर असा काय फरक पडणार आहे? आपण 7 जन्म एकत्र असणं आणि वटपौर्णिमेचा उपवास करणं या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाहीये. असं काय करता? मला करायचंय पण सगळं. आणि तरी तुला वाटत असेल तर पुढचे 7 जन्म काय, तर पुढचे शेकडो जन्म आपण एकत्र असणार, हे वचन मी आत्ता देतो तुला. मग तर झालं. नाही, हे छानच आहे, पण तरी सुद्धा मला उपवास करायचा आहे. मला वडाची पूजा करायची माझ्या समाधानासाठी. प्लीज ना सिद्धिराज. अहो तुम्ही माझ्यासाठी इतकं करता, माझे सगळे हट्ट पुरवता, मग मला माझी बायको म्हणून असणारी सगळी कर्तव्य पार पाडू देत ना. प्लीज मला पूजा करू दे ना, नका ना नाही म्हणू. आई दादा हे बघा, मला एक चान्स द्या, एक चान्स द्या मला. मी खरंच जानूला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं नाही वागणार. प्लीज ट्रस्ट मी. पुढे रे, जाऊ दे ना हा विषय. नको, हा विषय विसर आता. तुझी तब्येत बरी आहे ना? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि जयंत, जान्हवी दोघे एक गोष्ट लक्षात ठेवा. काहीही घडलं ना तरी आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही नका रे काळजी करू. आणि जयंत, जे घडलं ते तुझी काहीच चूक नाहीये, त्यामुळे तुला दोष देण्याचा प्रश्नच नाही रे. आम्ही तुला याबद्दल दोष कधी दिला नव्हता आणि यापुढेही देणार नाही. जयंत, हे तुझ्याकडनं जे काही घडलं ना, ते तुला बरं नव्हतं म्हणून घडलं ना. तू त्याचा त्रास करून घेऊ नकोस बरं. जयंत ब्रो, जशी जानू आहे ना आमच्यासाठी, सेम तसाच तू सुद्धा आहेस. हो ना, तू अजिबात गिल्टी वाटून घेऊ नकोस. हे काय चाललंय? मला घरच्यांना याला वेड लागलंय असं सांगायचं होतं. सगळे त्यालाच सिंपती देत आहेत. खरं तर आता या क्षणी यांनी सगळ्यांनी मिळून जयंतला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकायला हवं, पण सगळे त्याला समजून घेत आहेत. खरी व्यक्ती मी आहे, पण सिंपती मात्र याला जाते असं सांगू मी सगळ्यांना की ते खूप चुकीचं वागतायत. तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तुम्ही अजूनही चिडले आहेत का माझ्यावर? आई नो, माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली आणि मी रोज देवाकडे प्रार्थना करतो की मला लवकरात लवकर बरं करू. पण प्लीज आई काहीतरी बोला. मला माहित होतं आई जयंतला नक्की सुनावेल.